आहे भूषण पाटील मागच्या मॅचमध्ये थोडासा महागडा ठरला होता, परंतु विकेट टेकिंग होता, विकेट टेकर होता आणि आता त्याच्या वाट्याला पहिली ओव्हर देण्यात आली आहे. समोर आहे साहिल मोहिते आणि प्रणय पोपेडा. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर विकेटकीपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची आपल्याला सांगता पाहायला वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अवांतरच्या रूपानं धावसंख्येचं खातं उघडलं जात आहे. पॉवर प्लेची एक ओव्हर आहे आणि ती ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. भूषण पाटील गोलंदाजीला आलाय ओव्हर द विकेटनं. या वेळेला यॉर्क बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न मिडॉनला चिकी सिंगल कंप्लीट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली आणि या बॉलवरती येते ती एक धाव. बॅटर साहिल स्वतःचं खातं उघडत असताना साहिलने या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक आणि आजच्या रात्रीतलं पहिलं अर्धशतक आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. दर्जेदार खेळ या बॅटरचा राहिला पहिल्या मॅचमध्ये श्रीराम रांजणपाडा संघाच्या विरोधामध्ये आणि आता चांगला खेळ करावा लागेल. तेच तरार वेगवान पण थोडीशी दिशा भरगडलाय. सचिन कडू सर आमच्या दिशेनं वळलेत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. 2 व्हाईट बॉल टाकले गेले. 2 धावांचा बोनस या ओव्हरमध्ये दिला गेलाय. भूषण पाटील तळोजे मजकूर संघाचा एक आघाडीचा बॉलर आहे, स्ट्रायकर बॉलर आहे, विकेट टेकर आहे, वेगवान आहे, परंतु या मॅचमध्ये त्याला शांत डोक्यानं चांगली गोलंदाजी करावी लागेल. चेंडू पायावरती आदळतोय, पंचांचं बोट आकाशाकडे आणि या मॅचमध्ये सुद्धा प्रणय पोपेटा शून्यावरती बाद होतोय. मागच्या मॅचमध्ये देखील प्रणय पोपेटा जास्त काही करू शकला नव्हता. या मॅचमध्ये देखील तो शून्यावरती बाद होतोय, सिल्वर डकचा शिकारी ठरतोय आणि पहिली विकेट मिळतीये ती गोलंदाजी करणाऱ्या गाथा 11 तळोजे मजकूर संघाला. अनिकेत भगत ज्युनियर एबी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पॉवर प्लेची पहिली ओव्हर सुरू आहे. थोडंसं धावत जायचं आहे कारण आपल्याला आणखीन 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. यानंतर एक चांगली मॅच आपण पाहणार आहोत. ध्रुवा 11 घरकूर आणि त्यांच्या विरोधामध्ये आई 11 ओवे ही दुसऱ्या फेरीची दुसरी लढत आपण पाहणार आहोत. आज एक शो मॅच देखील आपण कव्हर केली. आयोजन कमिटी यांच्या विरोधामध्ये खारघर पोलीस स्टेशन आणि सुरेश सरांचा चांगला खेळ पाहिला. 46 रन्स त्यांच्या बॅटमधून पाहिले आणि खारघर पोलीस स्टेशननं तो सामना जिंकला. खारघर सिटी एंडकडून विश्वज्योत हायस्कूल एंडकडून गोलंदाजीला सज्ज होतो आहे तो भूषणला विकेट मिळाली आहे आणि त्याचा कॉन्फिडन्स मात्र आता वाढलाय. ओव्हर द विकेटनं खोदून काढण्याचा प्रयत्न, चॉप करण्याचा प्रयत्न, यॉर्कर गोलंदाजी आता जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते. आता मात्र हवेमध्ये थोडासा गारवा जाणवायला लागलाय. या अगोदर आपण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग पाहिला होता. मागच्या मॅचमध्ये मात्र एक चांगला ड्रामा आपल्याला पाहायला मिळाला. अगदी 50-52 धावा देखील डिफेंड होत असताना आपण पाहिल्या. शेवटच्या क्षणाला काही चुकांमुळे सामना गमवावा लागला होता रोहिंदन संघाला, परंतु मात्र आता धावा वाचवल्या देखील जात आहेत. भूषण पाटील चांगली बॉलिंग करत असताना यावेळेला फटका फसलाय. हवेमध्ये आहे, झेल होण्याची संधी, सोपा झेल त्या ठिकाणी घेतला जातोय आणि गोल्डन विकेट ऑफ द मॅच बॅटर साहिल मोहिते होतोय बाद. ही मोठी विकेट जाते बॅटिंग करणाऱ्या टीमची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सागरनं. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करत असताना ऋषी ही महत्त्वाची कॅच त्याने घेतली आहे. ज्या बॅटरनं मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलं होतं, 150 या स्पर्धेमधली त्याच्या नावावरती होती, त्याला मात्र स्वस्तामध्ये बाद केले. ही मोठी उपलब्धी आहे बॉलिंग करणाऱ्या गाथा 11 तळोजे मजकूर संघासाठी. कल्पेश आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 बॉल आतापर्यंत झालेले आहेत भूषणचे. 2 महत्त्वाच्या विकेट त्याला मिळालेल्या आहेत. कळंबोली संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. कळंबोली संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. टॉस हरल्यानंतर बॅटिंगची वेळ त्यांच्यावरती आली आणि 2 विकेट त्यांच्या पहिल्याच ओव्हरमध्ये गमावल्या गेल्यात. फिल्डिंग पण चांगली सजवली आहे. अगदी मिड विकेटला टॉवरच्या खाली खेळाडू उभा आहे.
एक खेळाडू आपण लॉंग ऑफला पाहतोय आणि बाकी सगळे खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. एज लागली आहे पाठीमागच्या बाजूला, अगदी गोळीच्या वेगानं जातोय चेंडू. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईन बाहेर येणारा हा नशिबाचा चौकार. आता परिस्थिती अशी आहे कळंबोली संघाची की त्यांच्यासाठी धावा येणं फार महत्त्वाचं आहे. धावा कशाही येवोत, धावा येणं फार महत्त्वाचं आहे. आणि हा चौकार आलाय आणि या 4 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या झाली आहे ती 8. आठ धावा धावफलकावरती आहेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. 2 एक बाउंड्री झाली आहे कल्पेशच्या बाडमधून. भूषण पाटील या वेळेला चांगला वॉटरमॅनचा वापर केलाय. मिड विकेटला बॉलला ड्राईव्ह केलंय. चांगला फटका आणि या चेंडूवरती येत आहेत त्या 4 धावा. या 4 धावांनी 1 ओव्हरनंतर टोटल स्कोअर झालाय तो 12. रिप्लेमध्ये देखील पाहायला आवडेल आपल्याला. अगदी पुढ्यात टाकलेला बॉल फुलटॉस होता, दिशा दिली आहे आणि या चेंडूवरती आल्यात त्या 4 धावा. 1 ओव्हरनंतर 12 धावा धावफलकावरती लागल्यात. कळंबोली संघ एक चांगल्या पोझिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1 ओव्हरनंतर 12 धावा. प्रत्येक ओव्हरनंतर टीम मीटिंग नको आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी ही सूचना आहे. याकडे आपण लक्ष केंद्रित करावं कॅप्टननं. प्रत्येक ओव्हरनंतर टीम मीटिंग नको आहे. अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. अनिकेत आहे आणि दुसऱ्या बाजूनं बॅटर आहे कल्पेश. 2 बॉलवरती 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. आणि प्रथमेश साळुंके मागच्या मॅचमध्ये 3 विकेट घेणारा हा गोलंदाज आहे. फार चांगला बॉलर आहे. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. बॉल अँगल करतो. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेणारे चेंडू जास्त पाहिलेत आपण प्रथमेशचे आणि त्याच्या वाट्याला आज गोलंदाजी देण्यात आली दुसऱ्या षटकाची. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं बॉलिंग करणार. समोर ज्युनियर एबी आहे अनिकेत भगत. चांगली बॅटिंग मागच्या मॅचमध्ये मोक्याच्या क्षणाला मोठे फटकेबाजी त्याने केली होती. या वेळेला हुक केल्या पाठीमागच्या बाजूला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते परंतु चुकी झाली आहे. सिंगल होती तिला डबलमध्ये कन्वर्ट केलं. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती. नितीनजी गावंड यांनी पुरस्कृत केलेला संघ आज गाथा 11 नाव. खरं तर नितीन गावंड यांच्या मुलीचं नाव आहे गाथा. तिच्या नावानं हा संघ खेळतोय. काय कमिटमेंट होती. झेल त्या ठिकाणी हातामध्ये बसला होता आणि धावण्याच्या नादामध्ये हातातून निसटला आणि पायाला ब्रश होऊन तो समोर गेला. त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगला खेळ राहिला आहे आज या स्पर्धेमध्ये तळोजा मजकूर संघाचा. नितीनजी गावंड यांनी पुरस्कृत केलेल्या या संघाचा. आणि दुसऱ्या बाजूनं कळंबोली संघ मागच्या मॅचमध्ये फार चांगली बॅटिंग आपण पाहिली. अगदी 80+ धावा त्यांनी या स्पर्धेमध्ये जमा केल्या आणि दुसऱ्या मॅचमध्ये मात्र आता चांगल्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करते. प्रथमेश आहे. प्रथमेश साळुंके चांगल्या लेफ्ट हँडेड बॉलर आहे. वॉट अ डिलिव्हरी. मागच्या मॅचमध्ये देखील असाच त्रिफळा उद्ध्वस्त केला होता आणि आजच्या या मॅचमध्ये देखील अनिकेत भगतचा त्रिफळा उडवलाय. अगदी यष्ट्यांचा वेध घेणारा हा चांगला बॉल पाहायला मिळाला आणि अनिकेत मात्र बाद होतो आहे. तिसरा झटका बसतोय बॅटिंग करणाऱ्या कळंबोली संघाला. संघाची धावसंख्या आहे ती 16. प्रथमेशनं आज या स्पर्धेमध्ये छाप सोडली आहे. 4 विकेट त्याला मिळालेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. आणि प्रभात अंभोरे आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक व्यावसायिक खेळाडू म्हणून या खेळाडूकडे सातत्यानं आपण पाहत असतो. चांगला खेळ त्याचा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहिलाय आणि आता मात्र प्रथमेश साळुंकेच्या विरोधामध्ये तो कशी बॅटिंग करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.
दीपक पाटील सर अगदी एक नामवंत पंच आहेत. यावेळेला प्रभातचा फटका फसला आहे. मिड विकेटला काय घडतंय, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये हेमंत पाटीलकडून मिस्टेक होतीये. खरं तर हा झेल व्हायला हवा होता. हा एक मोठ्या बॅट्समनचा झेल होता आणि प्रयत्न चांगला केला होता. अगदी लँड होता होता बॉलला त्यानं कॅरी करण्याचा प्रयत्न केला. बॉल हातातून निसटला. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली गेली. एकूण धावसंख्या झाली आहे 17. आदरणीय हरेश शेठ म्हात्रे या ठिकाणाहून आपली रजा घेत आहेत. त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. 5,000 रुपयाचं डोनेशन त्यांचं या स्पर्धेसाठी लाभलं. वॉट अ स्ट्रोक. मनगडाचा वापर केला, ब्रिजचा वापर केला. अगदी हैदराबादी फटका आपल्याला पाहायला मिळाला. मोहम्मद अझरुद्दीन स्टाईलनं या बॉलला खेचलं पाठीमागच्या बाजूला. आउटफील्ड फास्ट आहे आणि गॅप शोधण्यामध्ये बॅटर आता यशस्वी होत आहेत. त्यांनी ओळखलं आहे मोठे फटके मारण्यामध्ये आपल्या विकेट जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये गॅप स्ट्रोक खेळले जात आहेत, त्यामध्ये ते यशस्वी होत आहेत. आणि दुसरी ओव्हर सुरू असताना कळंबोली टीमच्या स्कोर कार्डवरती 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गाथा 11 तळोजे मजकूर एक चांगली टीम आहे. तितकीच ताकदवान टीम आपल्याला पाहायला मिळते कळंबोली संघ. दोघांमधला चांगला संघर्ष. पंचांकडे अपील, पंचांचा बोट आकाशाकडे आणि दिस टाइम कल्पेश हॅज टू डिपार्ट. कल्पेश मात्र बाद होतोय. चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली होती कल्पेशनं. 3 चेंडूंवरती 3 लगातार चौकार लगावले होते. तो मात्र आता त्याला आता मात्र परत यावं लागणार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 21. जर बॉलिंग करणाऱ्या तळोजे मजकूर टीमच्या बाजूने विचार केला तर त्यांनी 4 बॅट्समनला बाद केलेला आहे. त्यामुळे चांगला मोमेंटम त्यांना मिळाला आहे. परंतु दुसऱ्या बाजूनं 21 धावा लावल्या धावफलकावरती आणि प्रभात सारखा एक आक्रमक खेळाडू मैदानामध्ये अजूनही उभा आहे. ही जमेची बाजू आहे बॅटिंग करणाऱ्या कळंबोली संघासाठी. ब्रह्माराजे एक सिनियर खेळाडू आहेत. मागच्या मॅचमध्ये ब्रह्माराजे उपस्थित नव्हते आणि आता मात्र या मॅचसाठी ते दाखल झालेत. तिसरी ओव्हर त्यांच्या वाट्याला आली आहे. एक सिनियर खेळाडू आहेत, चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल आणि त्यांच्यासमोर तितकाच सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. 2 ओव्हरनंतर 21 आहेत. हॅलो. तर आमचे कळंबोलीचे समीर पाटील इथे आलेले आहेत. सचिन टिके यांचे वर्गमित्र आहेत. तर समीर पाटील आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे. कळंबोलीवरून ते इथे उपस्थित झालेले आहेत. कळंबोली संघ देखील इथे खेळतोय. तर सचिन टिके आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील यावं. आज एक सामना जिंकलाय दुर्वा 11 घरकुल आणि यानंतरची लढत घरकुल वर्सेस आई 11 ओबे आणि दुर्वा 11 घरकुल असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित रूपानं संदीप सर आपलं म्हणणं अगदी रास्त. एक मोठी मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. बॉटम हँडचा सुरेख वापर, ताकदीचा वापर, टायमिंग व्यवस्थित आहे, प्रॉपर आहे आणि फटका खेचलाय समोरच्या रिझनमध्ये. ही प्रभात अंबोरीची ताकद आहे, ही प्रभात अंबोरीची गुणवत्ता आहे. फुलटॉस बॉल त्याला टाकला, सरळ बॅटनं समोर स्क्रीनवरती जाऊन आदळणारा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि एक ताकदवान स्ट्रोक ताकदवान बॅटरच्या बॅडमधून पाहायला मिळाला. 25 रन स्कोरबोर्डवरती ब्रह्माचं स्वागत केलं 4 धावांनी. हा फुलटॉस बॉल शरीरापासून खूप दूर ठेवला होता. लेगस्टम्पचा गाड घेतला होता बॅटर प्रभातनं आणि ऑफस्टम्पच्या खूप बाहेर ठेवला होता. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. शांत वातावरण, अगदी मध्यरात्र 1:30 वाजण्याचा सुमार आहे. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ब्रह्माच्या विरुद्ध प्रभात. चांगला बॉल. आपण म्हणतो ना पेस व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन आणि ते पेस व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. प्रभात थोडासा आशाळभूत नजरेनं पाहत राहिला. खरं तर दुधा मनस्थितीमध्ये होता. काय करायचं त्याला उमगलं नाही आणि मग धाव कंप्लीट करण्यासाठी विकेट सॅक्रिफाईस करावी लागली ती विराजला. विराज खानावकर मात्र बाद झालेला आहे स्वस्तामध्ये आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तुषार जळे. मधल्या फळीतील एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एकूण धावसंख्या आहे 25. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे.
9 चेंडूंमध्ये कळंबोलीचे सपोर्टर्स म्हणत असतील 1-2 मोठे फटके आले पाहिजेत. 35-40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न निश्चित रूपाने केला गेला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूनं तळोजे मजकूर संघाचा कटाक्ष राहील की 35च्या आतमध्ये या टीमला रोखायचं कसं. आत्तापर्यंत चांगली बॉलिंग ब्रह्मा राजेची आपल्याला पाहायला मिळते. तुषार जळे आहे स्ट्रायकिंग एंडवरती. 10च्या ॲव्हरेजनं या धावा जमा केल्या जातात. बॉटम हँडचा वापर केलाय. चेंडू बराच वेळ हवे ते क्षेत्ररक्षक लांबून आलेत. प्रभातनं एकच धाव घेण्यास चा कॉल दिला. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न केला नाही आहे, कारण प्रभातला माहिती आहे की विकेटवरती आपण थांबणं किती गरजेचं आहे. स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं किती गरजेचं आहे हे त्याला माहिती आहे आणि त्यानं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. एकूण धावसंख्या आहे 26 स्कोरबोर्डवरती. चांगली बॉलिंग. सगळे खेळाडू एकमेकांना चेअरअप करतायत, एकमेकांना मोटिवेट करतायत. प्रत्येक बॉलनंतर एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतायत. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे आणि प्रभात आंबोरेची कॅच मात्र या ठिकाणी सुटली जाते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 6वा बॅटर तुषार जळे मात्र धावबाद होतो आहे आणि एक धाव मिळते प्रभातला बॅटिंग करणाऱ्या कळंबोली संघाला आणि तुषार जळे होतात या बॉलवरती धावबाद. नक्कीच संधी दिली जाते सूरज. प्रभात आंबोरे हा एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर खेळाडू आहे आणि त्याला या मोमेंटला या परिस्थितीमध्ये जर संधी दिली तर नक्कीच त्याचं सोनं बनवण्यामध्ये तो मागं हटणार नाही आहे. तर कुठेतरी ते रनआउटची विकेट येते. तळोजा मजकूर खेळतो आमचे समालोचक मित्र साई राजे हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत आहे. अगदी योग्य म्हणणं आपलं संदीप सर आम्हाला ऐकायला मिळालं की ही संधी दिली जाते आहे आणि प्रभातला जर अशा संधी तुम्ही द्याल ना, एका मोठ्या बॅटरला जर अशा संधी द्याल ना, तर तुम्हाला या कॅच नाही कदाचित मॅच देखील सोडावी लागू शकते. बघायचं आहे प्रभात आता काय करणार, परंतु ब्रह्मा राजे सिनियर आहेत, अनुभवी आहेत, एक्सपिरियन्स आहेत. तो अनुभव दाखवत असताना चांगला बॉल, फार चांगला बॉल पाहायला मिळाला. समोरच्या रिझनमध्ये एकच धाव कंप्लीट केली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरनंतर एकूण धावसंख्या झाली आहे 28 रन स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. आज कॉम्बॉक्समध्ये या विभागातील एक सिनियर कॉमेंटेटर आमचे अगदी जवळचे मित्र आहेत संतोषदादा घरत. यांना मी पहिल्या मॅचपासून आमच्यासोबत आज ते जोडले गेलेत. सातत्यानं गेली कित्येक वर्ष दादांना आम्ही समालोचन करताना बघतो आहे. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. कांचनजी पालकर आहेत, रायगडमधील एक नामवंत स्कोरर. अगदी रायगडमध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील त्यांनी बऱ्याचशा स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम ही स्पर्धा कव्हर करते. 3 ओव्हरनंतर 28 रन आहेत आणि शेवटची ओव्हर आता बाकी आहे. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. थोडं स्पीडअप करा ना, पाणी येईल पण थोडं स्पीडअप करा, कारण आपल्याला आणखी 2 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. दुर्वा 11 घरकुल आणि आई 11 ओवे या 2 टीमच्या मध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉससाठी दोन्ही कॅप्टनना रिपोर्ट करा. ओवे टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. घरकुल टीमच्या कॅप्टन टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि एक संघ आज सुपर 8साठी क्वालिफाय होणार आहे. 8 पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आले. 9 रात्रींची ही स्पर्धा
7वी रात्र या स्पर्धेची. शेवटची ओव्हर आहे आणि बॉलर आहेत RP आलेत गोलंदाजीसाठी. रोहिदास पाटील, प्रभात समोर आहे त्यांच्या. फिल्डिंग जर आपण पाहिली प्रभातसाठी डीप कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असे 5 सीमारक्षक आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, फ्लाइंग स्लिप, लेग स्लिप. पहिलाच बॉल रोहिदासचा चांगला बॉल पाहायला मिळाला. प्रभातला पूर्णपणे बीट केलं. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होणारा बॉल. रोहिदास पाटील एक अनुभवी आहेत, चांगले बॉलर आहेत. 6 बॉलमध्ये 7 चेंडू आणि 7 धावा प्रभातच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. एक चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. 3 सिंगल खेळलेत आणि 3 डॉट बॉल. कांचन दादा सगळी इत्तंभूत अशी माहिती पुरवतायत आम्हाला. चांगलं स्कोरिंग सातत्यानं पाहत असतो आणि हा सोडलेला झेल त्याची ही मोजावी लागणारी किंमत आहे. कारण हा मोठा बॅटर आहे ज्याचा वारंवार मी उल्लेख करत होतो. त्याच्या वाट्याला 2 जरी खराब चेंडू आले ना तरी तो ठेवणार नाही असा हा बॅटर आहे. एकूण धावसंख्या झाली आहे 34. 34 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच आहे. 34 धावा आत्तापर्यंत लागल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. रोहिदास पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमणाला सुरुवात केली आहे. पहिला डॉट बॉल जरूर होता, तदनंतर षटकार आलाय. यानंतर एक चांगली मॅच ओवे विरुद्ध घरकुल आपण एन्जॉय करणार आहात आणि ही मॅच मात्र चांगली निश्चित रूपानं पाहायला मिळणार. खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर टच दिला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. काय कमिटमेंट दिली क्षेत्ररक्षकानं. ऋषीचं आज कौतुक केलं पाहिजे. ऋषीनं या अगोदर देखील एक चांगली कॅच घेतली होती. आता देखील बाउंड्रीज सेव्ह केले त्यांनी. 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावा त्यांना वाचवलेत. धावा वाचवणं म्हणजे धावा जमवणं. टोटल 36 धावा झालेल्या आहेत. या 2 धावा वाचवत असताना ऋषीला आपण पाहिलं. रोहिदास खोलवर टप्प्याचे बॉल टाकतायत. आखूड टप्प्याच्या बॉलवरती मोठा फटका आला. आता मात्र यॉर्क पद्धतीची लाईनची गोलंदाजी करतायत. रिव्हर्स काय फटका खेचलाय प्रभात अंबोरे. टिपिकल प्रभात अंबोरे मैदानाच्या आतमध्ये. एक कॅच ड्रॉप केली ना ती किती महागडी असू शकते ना, ते संदीप सर आता आपल्याला पाहायला मिळालं. आणि काय फटका खेचलाय. रिव्हर्सचा फटका. रिव्हर्स स्वीप खेळलेत. बॉलला उचललं रिव्हर्सच्या माध्यमातून आणि 42 धावा धावफलकावरती. ही मॅच 2 मोठ्या संघांमधला संघर्ष सुरू आहे. कधी गोलंदाजांचं वर्चस्व, कधी बॅटरचं वर्चस्व या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रोहिदास पाठीमागच्या बाजूला, क्षेत्ररक्षक फार लांब होते. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता रनआउटची संधी आणि ही महत्त्वाची आहे. ही विकेट फार महत्त्वाची आहे आणि आता बाद व्हावं लागणार ते प्रभातला. आणि शेवटचा बॉल बाकी आहे. रोहिदासची जर आपण थोडीशी बॉलिंग ॲक्शन पाहिली ना तर भावेश पवारची आठवण येते. कारण रनअप तशाच पद्धतीचा आहे. बॉल देखील तशाच पद्धतीनं तो डिलिव्हर्ड करत असतो. बॅट्समन थोडं धावत जा आपण. 43 स्कोरबोर्डवरती झालेले आहेत. रोहिदास महागडे जरूर ठरलेत परंतु शेवटच्या क्षणाला मोठे फटके मारू देत नाही आहे. विकेट मिळाले रनआउट स्वरूपामध्ये. 43 धावा धावफलकावरती. 7 बॅट्समन आउट झालेत. शेवटचा बॉल बाकी आहे. सूरज दळवी यांच्याकडून या चेंडूवरती जर षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. रोहिदासच्या विरोधामध्ये देवराज भगतनं जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. फिरवलंय. बोटांची जादू पाहायला मिळाली. पहिलं सत्र संपलंय. एकूण धावसंख्या झाली आहे 43 आणि 4 ओव्हरमध्ये 44चं टार्गेट सेट करण्यात आलंय. हॅलो, चला आपण इथे टॉस करूया. दुर्वा 11 घरकुल आणि आई 11 ओवे या 2 संघांमधली लढत असेल. तर विकास पाटील आमचे या टॉस करूया.
चला दोन्ही कॅप्टन आहेत. विकास पाटील दिलीप पाटील दोघं या. चला एकासे हेड अँड टेल आहे. स्टेल कॉल आहे. दुर्वा 11 घरकुल टीम कॅप्टन टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल? फिल्डिंग करू आम्ही. यस फिल्डिंग आहे. चला आई 11 ओवे टीम फलंदाजी आपल्याला करायची आहे. यानंतरची लढत सेकंड राऊंडचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी सामना इथे सुरू आहे तो कळंबोली वर्सेस तळोजा मजकूर. बिग फाईट आहे. दुसरा सत्र सुरू होत आहे. यस ऐकूया. उद्या मात्र या स्पर्धेचा जर विचार केला तर शेवटचा लॉट्स असेल 8 संघांचा आणि या भागातीलच संघ असतील तर पाहण्यासाठी यायला विसरू नका कारण जबरदस्त असे संघ असतील. लॉट्स नक्कीच आम्ही वाचू परंतु टीम कोणत्या कोणत्या आहेत त्या नक्कीच तुम्हाला सांगतोय. स्टार ओवे आहे. नेवाली, इनानपुरी, वाकलनसी, एकाटपाडा, मंगलमूर्ती घरकुल, जाभीर तलोजा, DCC कोपरा असे 8 संघ उद्या असतील. तर लॉट्स कसे असतील ते नक्कीच आम्ही थोड्या वेळानंतर सांगू. पण या टीम असतील आपल्याच भागातील म्हणजे खरोखर प्रेक्षकांना एक अजून मेजवानी असेल. धन्यवाद. रावडेचे आमचे साई नेट आणि केबल नेटवर्कचे मालक आदरणीय अमोल शेठ म्हात्रे ही मॅच लाईव्ह एन्जॉय करतायत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि त्यांच्या समवेत शिखरबाई हे देखील मॅच एन्जॉय करतायत. या दोघांचंही आपण मनपूर्वक स्वागत करूयात. जाऊया मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी संतोष घरत सर आपल्या समवेत जोडले जातील. धन्यवाद सूरज. धन्यवाद संदीप सर. जाऊया मॅचकडे जिथं आवश्यकता 4 ओव्हरमध्ये 44 आहे. 11च्या सरासरीने टीम गाथा 11 तलोजा मजकूर टीमला. तर दुसऱ्या बाजूने पहिली इनिंग साकारली कलंबोली ब संघाने ज्यामध्ये प्रभातची आपण बॅटिंग पाहिली. अगदी आपण पाहिले तर शेवटच्या क्षणापर्यंत त्याने 11 बॉलमध्ये 22 धावसंख्येचं योगदान दिलं. आणि त्या अगोदर आपण पाहिलं तर कल्पेश मोहिते यांनी 4 बॉलवरती 12 धावा केल्या. आणि गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर चांगलं षटक फेकलं. आपण पाहिलं तर ब्रह्माराजेने फक्त 7 धावा दिल्या. आणि त्या अगोदर प्रथमेश सालुंकेने 9 धावा देत 43 धावसंख्येवर रोखलं आहे कलंबोली टीमला. आणि 44 धावा करायच्या असताना पहिलं षटक फेकण्याची कामगिरी करताना आपल्याला साहिल पाहायला मिळू शकेल. त्याच्या माध्यमातून पहिल्याच मॅचमध्ये 50 आपण पाहिली होती. आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा 3 विकेट्स त्याने घेतल्या होत्या. आता पाहूया मैदानामध्ये 43 धावसंख्येवर रोखलं असताना 44 धावा करायच्या आहेत. आणि त्या परिस्थितीमध्ये पहिलं षटक फेकण्याची कामगिरी साहिल मोहितेच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. सलामीची जोडी मैदानामध्ये भूषण पाटील आणि कुणाल पाटील पाटील बंधू मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. साहिल मोहिते पहिल्याच बॉल डिलिव्हर केला जातो. 44ची आवश्यकता. पॉवर प्ले पहिलाच षटक पहिल्याच बॉलवरती धडाका भूषण पाटीलच्या बॅटमधून आलाय. स्टेट ड्राईव्हचा हा फटका षटकार. अगदी जागेवरून या ठिकाणी फटका बनवला आणि बॉलवरती 6 धावा वसूल केल्या. कारण याच संघाने 87 धावा कुठल्या होत्या रांजणपाडा टीम समोर. आणि त्या अगोदर आपण पाहिला तर ह्याच तलोजा मजकूर टीमने 63 धावा चेस केल्या होत्या. यस ओम ठाकूर बाप्पा मोर्या टीमचा हा खेळाडू भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतो. जेवढे संघ आहेत ना तेवढ्याच मॅचेस तेवढ्या टुर्नामेंट तलोजा मजकूर गावामध्ये होतात. जवळजवळ 3 ते 4 संघ आहेत आणि 5-6 टुर्नामेंट दरवर्षी होत असतात. तलोजा मजकूर टीम यावेळी चांगला क्लासिकल स्ट्रोक नो मॅच लँडमध्ये टिनू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउस. यस षटकार आलाय. लिलिया पार केलाय. भूषण पाटीलचा हा क्लासिकल फटका पाहायला मिळाला आहे. अजून एक षटकार.
तुम्ही नाही कोण इकडे नाव घे तिकडे नाव घे तू वन बोल चटका जरूर कांचल पारकर स्वतः उपसरपंच आहेत आणि येणाऱ्या मंगळवारी सुद्धा आपण बेलोडीचे दिनेश पाटील आमचे ते सुद्धा उपसरपंच होणार. आणि काय लाजवाब झेल पकडलाय इथून मात्र देवनाथ देवराज भगत याने शेवटच्या बॉलवरती खेळण्यासाठी आला होता आणि कॅच काय पकडले भूषण पाटीलची. लाजवाब फिल्डिंग पकडली या ठिकाणी. झेल पकडला जातोय आणि भूषण पाटील बाद होईल 12 धावसंख्येवरती. तर आपण पाहिलं तर क्रिकेटिंग क्षेत्रामधून राजकीय क्षेत्रामध्ये वाटचाल आपण कांचन पालकर यांची पाहिली आहे. त्याचबरोबर दिनेश पाटील बेलवली हे सुद्धा मंगळवारी 25 तारखेला उपसरपंच पद त्यांच्या माध्यमातून भूषवलं जाईल. ते सुद्धा एक चांगले उत्कृष्ट समालोचक आपण पाहतो सातत्याने क्रिकेटशी जोडले गेलेत. मात्र येणाऱ्या काळामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये मोठी जबाबदारी त्यांच्यावरती असणार आहे. त्यांनासुद्धा आपण स्पर्धेच्या वतीने आमच्या सर्व समालोचक टीम असतील आयोजकांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. मॅचमध्ये या ठिकाणी आपण ट्विस्ट येताना पाहायला मिळतो. 3 चेंडू 12 धावसंख्या झालेली आहे. येणारे 3 चेंडू नवीन फलंदाज बॅट्समन राहुल राजे पाहायला मिळू शकेल. राजे बंधू मैदानामध्ये दाखल झालेले आहेत पुढील बॉल खेळण्यासाठी आणि साहिल मोहितेला ही सफलता मिळाली आहे. त्यामध्ये देवराज भगतचं खूप मोठी महत्त्वपूर्ण कामगिरी राहिलेली आहे. इन ॲक्शन आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला -सेकंडमध्ये तो झेल पकडला होता. पुढचा बॉल राहुलसाठी असणार आहे. हलक्या हाताने ढकललाय बॉलला. सन्मान दिलाय बॉलवरती प्रभात अंबोरे इथे मात्र झेंडूवरती आला होता. सिंगल पूर्ण झाले. सिंगलने 13 धावसंख्या लागली धावफलकावरती. आता 20 चेंडू 31ची आवश्यकता आहे. मॅचमध्ये 44 आवश्यकता होती. 13 झालेले आहेत. 31 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. पुढचा बॉल खेळण्यासाठी स्ट्रायकिंग इनला कुणाल पाटील आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये चांगला स्टार्ट दिला होता. यावेळेस पाहूया जो गोलंदाज मात्र आपण पाहतो चांगली गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये केली. यावेळेस मात्र त्याला लय मिळाली नाही अजूनपर्यंत. पहिल्याच बॉल इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आडवला जाईल तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. गली क्षेत्रामध्ये हा चेंडू आढळला. त्यानंतर सिंगल पूर्ण झाली. धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना 14 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 30 धावांची आवश्यकता. येणारे 19 चेंडू अजून एक चेंडू शिल्लक आहे. एका चेंडूवरती किती धावा येतील. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मॅचमध्ये शिरकाव करण्याची संधी असेल तलोजा मजकूर टीमला. तर मॅचमध्ये जर विकेट संपन्न केली तर अजूनही कलंबोली टीम मॅच जिंकण्याच्या स्थितीमध्ये त्याला पाहायला मिळू शकेल. चांगला बॉल डिलिव्हर केला. शेवटचा बॉल डॉट आलाय. शेवटच्या बॉलवरती कोणत्या प्रकारची धाव नाही. 14 धावसंख्या नोंदवली गेली. 2च बॉलवरती आपण पाहिलं तर 12 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र शेवटच्या 4 बॉलवरती आपण पाहिलं तर 2च धावा दिलेल्या आहेत. त्यामध्ये एक विकेटसुद्धा आपण पाहिली आणि आता 18 बॉल 30चं समीकरण. लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. अजून 2 मॅच आपल्याला खेळवायच्या आहेत. कलंबोली टीम आपण फिल्डिंग लावून घ्या. सर्वच खेळाडूंनी एकत्र येऊ नका प्लीज. काहीच ना वाजले. 1:45 वाजलेत फक्त. आत्ताशी कुठे सुरुवात झाली रात्रीला. सूर्य मावळलाय. हम्म. 15-20 वर्षाचा काल पाहिला तर तलोजाला नाईट व्हायची. अक्षरशः पश्चिमची लोक सुद्धा मॅच बघायला यायचे उजळाला. फोडी षटक घेऊन आला गोलंदाज तुषार पाटील. कलंबोलीमध्ये शोधावे लागतील. बाकीची नावं तुम्हाला भरपूर भेटतील. राहुल आला फलंदाजीला. पुढच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक या ठिकाणी शॉर्ट पॉइंटला फील्ड झालाय. 1च धाव आली. जिथे 1-1 धाव येईल तिथे मात्र कलंबोली टीमला संधी निर्माण होईल. जिथे मात्र चौकार षटकार आला तलोजा मजकूर टीमला सुद्धा संधी असेल.
कुणाल पाटीलच्या माध्यमातून आतापर्यंत 2 धावा झालेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूने 1 धाव झाली आहे, राहुल राजेच्या बॅटमधून आली आहे. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये द्वारकानाथ चोरगे सर पाहायला मिळतात, सचिन कडू आणि दीपक पाटील सर. अगदी 2 वाजता सुद्धा तोच जबरदस्त आवाज आपल्याला पाहायला मिळतो दीपक पाटील सरांचा. पुढच्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता, म्हणावं तसा बॅटवर येत नाही बॉल रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर. आणि त्याच पुढे धावसंख्या रोखली जाते, एकाच धाब्यावर रोखले, एका धाब्याने मात्र संघर्ष आता करावा लागतोय. आता चेंडू शिल्लक असणार आहे, ती मात्र 16, आवश्यकता 28 धावांची आहे. मॅचमध्ये कलंबोली की तलोजा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळेल. मात्र त्यापूर्वी असणारी फलंदाजी अजूनही भरपूर बाकी आहे, कारण कुणाल पाटील आहे, राहुल राजा आहे, हेमंत पाटील सुद्धा आहे. आणि या बॉलवरती मात्र उत्साह वाढवण्याची कामगिरी केली आहे. आणि ज्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 2 बॉलवरती 2 षटकार येत असताना पाहिले, त्याच मॅचमध्ये कलंबोली संघ मात्र आता एक चांगले गोलंदाजचं प्रात्यक्षिक इथून मात्र या ठिकाणी गोलंदाज तुषारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अगदी 3 चेंडू फेकलेत, 2च धाबा दिलेत, तर 15 चेंडू राहिलेत, 28ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल कुणालसाठी, जागा बनवणी, फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. दुसरीचा प्रयत्न राहुलचा होता, अजूनही एकच धाव आली, एका धावेने अजूनही धावफलक पुढे सरकत असताना 17 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 27 करायचे आहेत, 14 चेंडू बाकी असणार आहेत. या षटकामध्ये पुढील 2 बॉलवरती बरंच काही अवलंबून असेल आहे मॅचचं. राहुलच्या बॅटमधून किंवा कुणालच्या बॅटमधून एखादा मोठा फटकेची आवश्यकता तलोजा मजकूर टीमला असेल. मात्र एका बाजूला कलंबोली टीम अपेक्षा करीत असेल की येणाऱ्या 2 बॉलवरती एखादे विकेट डॉट बॉल येणं गरजेचं असणार आहे. त्याच वेळेस मात्र पुढचा बॉल कशा प्रकारचा असेल, समोरून राहुल राजेचा फटका कुठल्या प्रकारचा असेल, फटका मिस्ट्रामिंग स्ट्रोक जेलच्या दिशेने 3 क्षेत्ररक्षक धावले होते शेवटच्या क्षणाला, जेल सुटलाय आणि दुसरीचा प्रयत्न केला गेलाय, तिसरीचाही प्रयत्न केला जातोय की काय. पंचाने डिसिजन द्यायचं आहे लगेच. तेच 3 धावा उमेश भोईर अजूनही आहेत, कारण 2 वाजले, त्यांच्यासाठी काहीच वाजले नाही अजून. रातके मुसाफिर, उमेश भोईर, जोपर्यंत मुरबी संघ जागा आहे तोपर्यंत उमेश भोईर जागे असतील. नक्कीच 100% संतोष. सुजित म्हात्रे देखील, आणि खरोखर त्यांची खूप मेहनत आहे, स्पर्धेसाठी चांगलं योगदान आहे. सुजित म्हात्रे असतील आपले, तसेच उमेश भोईर असतील, सदैव मुरबी संघाचे पाठीराखे राहिलेले आहेत. आणि आज आपण पाहतो त्यांची उपस्थिती. पुन्हा एकदा पुढचा बॉल खेळण्यासाठी कुणाल पाटील सज्ज असणार आहेत. तुषारचा पुढचा बॉल अप ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, दुसरीचा पुन्हा एकदा प्रयत्न, कुणाल पाटील पोचणार का, आणि पोचलाय सुद्धा. खराब थ्रो आला आणि 2 धावा. या मागच्या 2 बॉलवरती ज्या 5 धावा आल्या त्यामध्ये किमान 3 धावा मी म्हणेन एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेल्या आहेत. आणि या एक्स्ट्राच्या धावा मात्र किती महागात पडू शकतील. 12 बॉल 22 झालेले आहेत आणि 12 बॉल 22ची आवश्यकता. अर्धा टप्पा पार झालेला आहे, अर्धा टप्पा आता पार करायचा आहे. दीपक पाटील साहेब अगदी आपण व्यासपीठाच्या खाली बसून मॅच एन्जॉय करत आहेत. किती उत्साह आहे पहा, 2 वाजले तरी सुद्धा तोच उत्साह कायम आहे. भरपूर वर्षे पंचांची भूमिका आपण पाहिलेली आहे दीपक पाटील सरांची. क्रिकेटवर खूप मोठी श्रद्धा आहे त्यांची. अगदी आपल्या पनवेल रायगड असेल किंवा उरण विभागामध्ये भरपूर सारे मैत्रीपूर्ण संबंध त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. हसतमुख चेहरा त्यांचा सातत्याने आपण पाहतो.
मॅच हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळते. कलंबोली विपक्ष तलोजा मजकूर या टीममध्ये 12 आणि 12चं समीकरण आता असणार आहे. एकीकडे प्रेशर कलंबोली टीमवर सुद्धा आहे, तर दुसऱ्या बाजूने तलोजा मजकूर टीमसुद्धा संघर्ष करताना पाहायला मिळते. कुणाल पाटील अजूनही मैदानामध्ये आहे, राहुल राजे मैदानामध्ये आहे. 12 बॉल 22चं समीकरण आहे. नवीन गोलंदाज प्रभात आपल्याला पाहायला मिळू शकेल. ज्या प्रभातने 22 धावा केल्या त्याच प्रभातला मात्र आता 12 बॉल 22 धावा रोखायच्या आहेत. समोरून राहुल राजे फलंदाजी करतायत. पाहूया या षटकामध्ये टर्निंग पॉईंट षटक असेल. या 6 बॉलवरती जेवढ्या धाबा येतील त्या महत्त्वपूर्ण असतील दोन्ही टीमसाठी. फिल्डिंगची सजावट केली ते ऑन साईडला आपण पाहतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षण स्क्वेअरलेगला डीपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आहे. एक वायडिश लॉंग ऑन, एक वायडिश लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. बॅटची कडा लागली होती राहुल राजेची. शेवटच्या क्षणाला चेंडू फेकी आली होती. मात्र इथं मात्र पहिल्यांदाच पॉपिंग क्रीमध्ये पोहोचत असताना सिंगल पूर्ण झाले. धावसंख्येमध्ये 21 धाबा लागली. आता उलट दिशेने गणती सुरू झाली. 11 बॉल 21ची आवश्यकता आहे. या समीकरणामध्ये तलोजा मजकूर संघ जिंकेल की कलंबोली संघ जिंकेल येणाऱ्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळू शकेल. माझं कुणाल पाटील जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत संघर्ष कायम असेल तलोजा मजकूर टीमचा. पुढचा बॉल प्रभातचा असेल. कुणालसाठी मिस्टामिंग स्ट्रोक यावेळीला झेल पकडला जातोय आणि कुणाल पाटीलचा खेळ समाप्त झाला. झेल पकडलाय केतन कडवणे आणि इथं मात्र समीकरण बदलेल. कुणाल पाटील बाद झाल्यानंतर 10 चेंडू 21ची आवश्यकता. संगम राजे मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. अगदी निराशा पसरली. खरं तर तलोजा मजकूर टीमच्या पॅवेलियनमध्ये आपण पाहतो 5 धावांचं योगदान कुणालने दिलं. त्यामध्ये आपण पाहतोय संघाची धावसंख्या 23ची आहे. 2 गडी बाद, 2 षटकं 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. कलंबोली टीम प्लीज फिल्डिंग लावून घ्या. प्रत्येक बॉलवरती जर आपण एकत्र आलात तर सकाळचे 5:30 वाजतील. काकड आरती इथंच करावी लागेल आपल्याला. डायरेक्ट कामाला. संगम राजे अगदी मोक्याच्या क्षणाला अनेक वेळा त्याने मॅच जिंकून दिलेल्या आहेत आणि या मॅचमध्ये सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली. 10 बॉल 21 करायचे आहेत. आता मात्र प्रेशर दोन्ही बाजूने असणार आहे. एका बाजूला संगम राजे तर दुसऱ्या बाजूला प्रभात, ज्याने मात्र शेवटच्या क्षणाला 22 धावा कुठल्या कलंबोली टीमसाठी तोच गोलंदाजीला आता आलेला आहे. आता समोरून संगम आणि राहुलची आपण फलंदाजी पाहतोय. 10 चेंडू 21 धावांचं समीकरण पुन्हा एकदा पाहू शकाल. या 2 खेळाडूंमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळू शकेल. अगदी शेवटच्या क्षणाला कोणता संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल. संगमच्या बॅटमधून आलाय. अगदी आपण पाहिलं तर पॅवेलियनमधून सेट होऊन येत असताना संगमच्या बॅटमधून आलाय षटकार. मॅच खुली करणारा हा षटकार आपण पाहतो मैदानामध्ये. धाबत संख्या 29 वरती जाऊन पोचली आहे आणि आता 15 धावांची आवश्यकता येणाऱ्या 9 चेंडूवरती. खूप वेळा या फलंदाजांनी तलोजा मजकूर टीमला मॅच जिंकून दिलेल्या आहेत आणि तोच फलंदाज यावेळेस मैदानावरती दाखल झाल्यानंतर अगदी मॅच आपल्या बाजूने फिरवण्याची कामगिरी करत असताना षटकार टोकत असताना आता 9 बॉल 15ची आवश्यकता. पुन्हा एकदा प्रभातच्या गोलंदाजीवर पुढचा बॉल. यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून फेकला होता बॉल आणि त्यानंतर वाईटचा तर इशारा आलेला आहे. मात्र संगम राजे या ठिकाणी ॲग्रीमेंट करत आहे की हा नो बॉल कदाचित असावा. जसं काही घडलं नाही. द्वारकानाथ चोरगे सरांचं अगदी अचूक लक्ष आहे. वाईट बॉलचा इशारा आला. एक धाव जोडली जाईल. धावसंख्येमध्ये आता 9 बॉल 14चं समीकरण. हॅलो, तर संगम याने जर सामना जिंकून दिला तर संगमचे मामा दिलीप पाटील मुरबे यांच्या वतीने 500 रुपये दिले जातील. जरूर दिलीप पाटील सुद्धा एक मोठे खेळाडू आपल्या काळामध्ये. षटकार ज्या प्रकारे ठोकायचे त्याच प्रकारचे षटकार संगमच्या बॅटमधून येत आहेत. पुढचा बॉलवरती हेलिकॉप्टर लँड करायचा होता. कोणताही क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी नाही आणि फेकी केली नाही करणने आणि त्याचमुळे या चेंडूवरती एक सिंगल पूर्ण झाली. सिंगलने पुढे सरकत असताना स्कोअर कार्डवरती आपण धावा पाहतोय त्या मात्र 31 धावा. अजूनही 8 बॉल 13चं समीकरण आहे.
पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये चेंजेस होताना पाहायला मिळत आहेत, कारण डावखुरा उजवा फलंदाजी करतायत. अजूनही कलंबोली की तलोजा मजकूर टीम जिंकेल यामध्ये उभा असलेला इथे मात्र संगम राजे आणि राहुल महाराजे. त्याचबरोबर 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी असणारा प्रभात हा गोलंदाजीच्या मार्गावर असणार आहे. पुढचा बॉल, चांगला चेंडू फेकलाय, डॉट काढलाय. बॉल डॉट जेवढ्या निघतील तिथून मात्र कलंबोली संघाचा आवाज, कलंबोली संघाच्या टाल्या आपल्याला पाहायला मिळू शकतील. आणि तोच डॉट बॉल येतो यावेळेस प्रभात अंबोरच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. 7 बॉल 13चं समीकरण आहे. हा बॉल तेवढाच महत्त्वाचा असेल, कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं, मॅच झाली होती रोहिंदो निपक्षी ओवेच्या टीममध्ये, असंच समीकरण होतं. आणि त्यानंतर मात्र षटकार ठोकत शेवटच्या ओव्हरमध्ये 6 राहिल्या होत्या. कारण 7 बॉल 13चं समीकरण. पुढचा बॉल, शेवटचा बॉल कसा असेल, अगदी यावरती सुद्धा या ठिकाणी ब्लॉक हॉल फेकला आणि त्या बॉलवरती प्रभावित केलं, बीट केलं फलंदाजाला, डॉट फेकलाय बॉल. आता शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 13च्या समीकरणामध्ये संगम राजे ऑन स्ट्राईक पाहायला मिळू शकेल. चला फिल्डिंग लावून घ्या कलंबोली टीम. चला जास्त वेळ घालून चला लगेच घेऊ फिल्डिंग नका. लावून घ्या. अनिकेत, प्रभात. आमचे साई राजा देखील इथे आलेत, त्यांना देखील विनंती आहे की साई या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. आमचे रोहित म्हात्रे हे देखील आलेत. रोहित या. तर यानंतरची लढत आई ओवे वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल दुर्वा 11 घरकुल सचिन टिके. मात्र नक्कीच ज्याचा संघ एक सामना जिंकलाय. आता मात्र दुसरी लढत आहे ओवे वर्सेस घरकुल. 6-13 नवीन गोलंदाज साहिल जले पाहायला मिळेल. खूप मोठी जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्यावरती, कारण 6 मध्ये 13 इथे रोखायचे आहे. तर दुसऱ्या बाजूने संगम राजा त्याच्या समोर असणार आहे. एक हार्ड हिटर फलंदाज जरूर आहे, जरूर. पुढचा बॉल साहिलचा आहे संगमसाठी. पहिल्याच बॉलवरती हेलिकॉप्टर उडवलाय, लँड झाला, तो मात्र हातामध्ये विसवलाय. झेल पकडला जातो इथे मात्र साहिल मोतेच्या माध्यमातून. साहिल टू साहिल आणि मध्ये पडला तो मात्र संगम राजे बाद झालाय. जरूर अगदी पिचिंग झाल्यानंतर बॉलवरती एक्झिक्यूट केला फटका, तो मात्र हेलिकॉप्टर फटका. आता मात्र अनुज मडवी आलेला आहे. मागच्या मॅचमध्ये ज्या फलंदाजाने मॅच खऱ्या अर्थाने आपल्या बाजूने झुकवली होती तोच फलंदाज. आता 5 बॉल 13च्या समीकरणामध्ये आपण पाहू शकाल अनुज मडवीमध्ये असेल, साहिल पुन्हा एकदा सज्ज असेल. त्यामध्ये खऱ्या अर्थाने साहिल मोतेने पकडलेला झेल खूप महत्त्वपूर्ण होता. संगमराजेचा हा जर षटकार गेला असता तर मॅच खुली झाली असती. मात्र मॅचमध्ये अजूनही कलंबोली टीम दाखल आहे 5 बॉल 13च्या समीकरणामध्ये. तिथून मात्र साहिल जलेच्या गोलंदाजीवर धावा करायच्या आहेत. तर पुढून मात्र या ठिकाणी आपण विचार केला तर अनुज मडवी ज्याच्याकडे क्षमता फार मोठी आहे, त्याचा फॉर्मही चांगला आहे या स्पर्धेमध्ये आपण पाहिला तर. मात्र मॅच विन करून देणारी एखादी खेळी त्याच्या माध्यमातून इथे मात्र होईल का, तलोजा मजकूर टीम वाट पाहते. तर दुसऱ्या बाजूने साहिल जले त्याच्यामध्ये पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळवली आहे. पुढचा बॉल ऑन साईडला केलाय, लॉंग लेग सीमारेषा क्लिअर झाली आहे आणि आलाय चौकार. मॅच थोडीशी इथे खुली होत असताना टीम तलोजा मजकूर टीमसाठी 4 बॉल आता आवश्यकता असणार आहे 9 धावांची. संतोष, दोन्ही बाजूने टाळ्या वाजतात बघा. विकेट गेल्यानंतर देखील तेवढ्याच टाळ्या आणि चौकार षटकार आले तरी तेवढ्याच टाळ्या. म्हणजे दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. जरूर आपल्याला पाहायला मिळाला, जसा झेल पकडला तसा कलंबोली संघाचा जल्लोष पाहायला मिळाला. जसा चौकार गेला तसा तलोजा मजकूर संघाचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला. अगदी रात्रीचे 2 वाजलेच आणि सर्वच बाजूने तलोजा मजकूर त्याचबरोबर कलंबोली संघाचे बिग सपोर्टर्स मैदानावरती पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूने साहिल जले पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. फलंदाजीच्या माध्यमातून अनुजने एक चौकार ठोकलाय. 4 बॉल 9च्या समीकरणामध्ये कलंबोली संघ विजय प्रस्थापित करतोय की तलोजा मजकूर संघ. हा बॉल सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असेल. साहिल टू अनुज. पुढच्या बॉलवरती अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा साहिल मोहिते चेंडूवरती धावला, दुसरीचा प्रयत्न. अनुज मात्र थोडासा स्किड झाला,
कदाचित 2 धावा होऊ शकल्या असत्या आणि ते मात्र राहुल राजे स्ट्रायकिंग एंडला असेल. येणारे चेंडू शिल्लक 3 आणि करावे लागतील 8 धावा. पुन्हा एकदा संघर्ष दोन्ही टीमच्या बाजूने पाहायला मिळतोय. दोन्ही टीमचे संघर्ष या ठिकाणी ज्या प्रकारची गोलंदाजी त्या प्रकारचीच फलंदाजी पाहायला मिळतोय. चौकार आला त्यानंतर सिंगल सुद्धा आली आहे. हा बॉल सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असेल. 3 बॉल 8च्या समीकरणामध्ये एखादा मोठा फटका आला तर टीम तलोजा मजकूर संघाचा जल्लोष, तर डॉट आला तर मात्र कलंबोली संघ जल्लोष करताना पाहायला मिळू शकेल. गोलंदाजी आणि फलंदाजी मधला संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण एकही मॅच मात्र एवढे हाय व्होल्टेज ड्रामा पाहिली नव्हती. तेवढी मॅच या ठिकाणी चांगली पाहायला मिळते. 3 बॉल 8च्या समीकरणामध्ये साहिलचा हा बॉल खूप महत्वपूर्ण आहे. समोरून मात्र राहुल राजे जागा बनवली खरी मात्र फटका पासलाय आणि इथून मात्र जाऊन बसला साहिल जलेच्या हातामध्ये. काय झालंय मैदानावरती, एक धाव काढून जरी स्ट्राईक दिली असती तरी सुद्धा जमलं असतं. मात्र इथे फटका फळण्यासाठी गेला आणि या बॉलवरती मात्र विकेट संपन्न होत असताना येणारे 2 बॉल 8ची आवश्यकता. 2 चौकार कोण ठोकणार, येणारा फलंदाज कोण असणार हा प्रश्नचिन्ह टीम तलोजा मजकूर टीमसाठी असणार आहे. येणारा फलंदाज पाहायला मिळतोय ऋषी आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये जबरदस्त एफर्ट त्यांनी दाखवले आहेत. आता मैदानावरती 2 चेंडू 8ची आवश्यकता असताना या धावा कुठल्या जातील का. अनुज मात्र नॉन स्ट्राईक एनला असेल. 2 चेंडू आवश्यकता असताना 8ची समीकरण होतं 44 धावसंख्येचं. अगदी आपण पाहिलं तर पहिल्याच ओव्हरपासून तडाखेबाज फलंदाजी पाहिली ती पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, त्यानंतर आपण पाहिल्या तर 8 आल्या, त्यानंतर 9 आल्या आणि या षटकामध्ये 13ची आवश्यकता होती आणि त्यानंतर 2 चेंडूवरती आवश्यकता आहे ती मात्र 8 धावांची. हा बॉल खूप महत्त्वपूर्ण असेल. बॉल डॉट गेला तर येणाऱ्या बॉलवरती मॅचमध्ये विन होण्याची शक्यता जास्त असेल कलंबोलीसाठी. मात्र या बॉलवरती षटकार चौकार आला तर मात्र तलोजा मजकूर टीमसाठी सुद्धा एक मोठी संधी निर्माण होणार आहे. साहिल जले टू समोरून ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल 2 बॉल 8ची आवश्यकता. बॉलवर काय असणार, फटका मात्र या ठिकाणी जरूर पासला घरंगलत गेला. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा, तिसरीचा प्रयत्न केला जाईल. अनुजना मिळाले स्ट्राईक. काय घडलं मैदानावरती, जी चुकी आपण पाहिली होती दुसऱ्या षटकामध्ये झाली होती तीच चुकी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 धावा आल्या मात्र अनुजला स्ट्राईक मिळाली. ज्या अनुजने याच मैदानावरती पहिल्याच मॅचमध्ये दमदार फलंदाजीचं प्रदर्शन दाखवलंय. आता 1 बॉल 5ची आवश्यकता. रात्रीच्या थंड वातावरणामध्ये आपल्याला गरमागरम मॅच पाहायला मिळते. यस, कंपल्सरी चेसिंग आहे. 4 धावा काढल्या तरी सुद्धा कलंबोली संघ विजय होऊ शकेल. मात्र षटकाराचीच आवश्यकता आहे, ती मात्र अनुज पूर्तता केली जाईल का अनुजच्या माध्यमातून. साहिलवरती सुद्धा प्रेशर असेल कारण साहिलने धावा रोखल्या जरूर होत्या आणि शेवटच्या क्षणाला मात्र 1 चेंडू 5ची आवश्यकता असताना कलंबोली की तलोजा मजकूर शेवटच्या बॉलवरती 1 बॉल 5ची आवश्यकता असणार आहे. टाळ्यांचा गजर अपेक्षित असणार आहे. 1 बॉल 5ची आवश्यकता. साहिल टू अनुज षटकारच आवश्यकता आहे ती मात्र तलोजा मजकूर टीमला. शेवटचा बॉल जसा डिलिव्हर केला जाईल तशा मात्र टाळ्यांचा गजर प्रेक्षकांमधून या नावा. शेवटचा बॉल 5 धावांची आवश्यकता. साहिल चेंडू फेकण्यासाठी तयार. समोरून अनुज. फटका चांगला आहे मात्र अडवला जातोय. विजय संघ होतोय. 13 धावा डिपेंड केल्या साहिल जलेले आणि मॅच विन झाले आहे कलंबोली संघाने. हार्डलक टीम तलोजा मजकूर टीम. आपल्याला इथून मात्र प्रवास आपला संपलेला आहे आणि उमेश भोईर सुद्धा खुश झालेले आहेत. कदाचित या टीम मध्ये पार्टनरशिप असू शकेल. एक बिग सपोर्टर्स आहेत कलंबोली टीमचे उमेश भोईर आणि इथे मात्र सामना विराचं पारितोषिक आपण यस मॅच विनर खेळाडू ठरला आहे तो मात्र साहिल दरे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 13 धावा डिफेंड केल्या, 2 फलंदाजांना बाद केले आणि अगदी आपल्या शेवटच्या षटकामध्ये धावा दिल्या फक्त 9. साहिल दले यायचा आहे मॅन ऑफ द मॅच साठी.